हिंदू मतदारांच्या आधारावर, हिंदू मतदानाच्या आधारावर, मराठी मतदानाच्या आधारावर भारतीय जनता पार्टी निवडून येते। म्हापशासारख्या ठिकाणी हिंदू मतदारांची बहुसंख्या असूनही जर भारतीय जनता पार्टी आपल्यावर ख्रिश्चन कॅन्डिडेट लादते, अशा वेळी देखील जनता मागे पडलेली नाही, त्याने निवडून दिलेला आहे। तो निलेश काब्राल असो किंवा इथला जोशी असो, अनेक ठिकाणी हिंदू मतदार जास्त असताना ख्रिश्चन कॅन्डिडेट केवळ ते भाजपचे आहेत म्हणून निवडून दिलेले आहेत। भाजपचे आहेत म्हणजे भाजप ज्या कर्तव्यांसाठी, ज्या उद्दिष्टांसाठी सुरुवातीपासून उभा आहे, त्या उद्दिष्टांची प्रामाणिक राहील अशी खात्री झाल्यामुळे लोकांनी भारतीय जनता पार्टीची सत्ता आणली। आणि लक्षात घ्या, 2017चं इलेक्शन, निवडणूक विसरू नका, ती गोव्याला कधी विसरता येणार नाही। कारण भारतीय जनता पार्टीचं अधःपतन, भारतीय जनता पार्टीचा नाश हा त्या निवडणुकीपासून सुरू झालेला आहे। वात विजताना मोठी होते, तशा प्रकारची पाळी या भारतीय जनता पार्टीवर येऊ नये असं आजही आम्हाला वाटतं, परंतु त्यांच्या कृतीवर ते अवलंबून आहे।